वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या गौण खनिज उत्खननात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे। अमृत सरोवर योजनेच्या नावाखाली अवैध उत्खनन केल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे। कोमावार यांनी दिलेल्या निवेदनानुसार उमरखेड तालुक्यात ETS म्हणजेच इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मोजणी दरम्यान अधिकाऱ्यांनी संगनमत करून चुकीचे गट क्रमांक नोंदवले। यापूर्वी मोजणी प्रक्रियेबाबत लेखी हरकती देऊनही प्रत्यक्ष मोजणीवेळी तक्रारदारांना दूर ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। अमृत सरोवर योजना ही जलसाठा वाढवण्यासाठी गावाजवळ राबवणं अपेक्षित असताना दूरच्या गट क्रमांकाचा वापर दाखवून खनिजाचा वापर रेल्वे प्रकल्पासाठी केल्याचं निदर्शनास आलंय। महाराष्ट्रात विशेष उपस्थिती वगळता टेकड्या फोडण्यास परवानगी नसताना उमरखेडमध्ये टेकड्या फोडून अमृत सरोवर तयार केल्याचा आरोपही करण्यात आलाय। या भागातल्या 17 गटांपैकी 13 गटांचे ETS अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 4 गटात तब्बल 57,532 ब्रास अतिरिक्त गौण खनिज उत्खनन झाल्याचं नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे। महसूल विभागातले काही अधिकारी आणि रेल्वे कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावं, जबाबदार अधिकाऱ्यांकडून दंड वसूल करावा आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे। या प्रकरणामुळे उमरखेड तालुक्यात खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासन याबाबत काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।